Okay, let's see what we have today. Oh my god, oh my god, oh my god. This would be a deciding area. Let's see. Most probably the market would come up to this area. So this would be our stop loss. आणि आपण आपला बाईंग एरिया ठेवूया ह्याच्या खाली. मे बी ओके, ह्याच्या खाली ठेवूया. सो आपण थोडंसं ॲग्रेसिव्हली ट्रेड करायचं बघूया, कारण आता हाफ टाईम नंतर मे बी काहीतरी मुवमेंट येईल. सुपर ट्रेंड तर ब्रेक नाही झाला पाहिजे. जसं मी म्हटलं की टेक्निकल्स आपल्या अगेन्स्ट आहेत, पण एक नॉर्मल ट्रेडर असतो, मार्केट इतक्या वर गेल्यानंतर त्याला सारखं वाटत असतं की मार्केट आता खालीच येणार आहे. त्यामुळे टेक्निकल्स जरी आपल्या अगेन्स्ट असले तरी ॲज युजल मी पुटचा ट्रेड घेतला आणि तो सक्सेस होत नाही असं दिसतंय मला. तरी पण आपण चेक करूया बाकीच्या फ्रेम्समध्ये पण, आणि सुपर ट्रेंड ब्रेक होतं आहे का. सुपर ट्रेंड जर ब्रेक झाला तर नॉर्मली आपल्याला पुटचा ट्रेड जो आहे तो एक्झिट करायचा आहे. पण सेम जे ट्रेडर मेंटॅलिटी असते ती आपल्याला होल्ड करून ठेवायला सांगते, आणि हीच चुकी माझ्याकडनं पण झाली. शेवटी ॲव्हरेजिंग तर करायला माझ्याकडे कॅपिटल नव्हतं, पण एक्सपायरी ट्रेड होता मिड कॅपचा, त्याच्यामध्ये पण एक फॉल येत होता आणि मी स्ट्राईक प्राईस थोडी आउट ऑफ द मनी, म्हणजे बाहेरची स्ट्राईक प्राईस घेतली जिथे अजून मार्केट पोचलेलं नाही आहे. त्यामुळे मार्केटनी फॉल दिला, मिड कॅपनी फॉल दिला, पण मला तसं काही प्रॉफिट झालं नाही आज. सो लॉसेसमध्येच मला एक्झिट करावं लागलं. ठीक आहे, अर्ध कॅपिटल माझं पूर्ण संपलं आहे त्यामध्ये. आता अर्ध कॅपिटल मी परत निफ्टीचा ट्रेड घेऊन उद्यासाठी कंटिन्यू करणार आहे. बघूया आता कसं होतं.